पोलीस आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले त्यावेळी गुंडांनी पोलिसांचीच कॉलर पकडली। पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांवरच गाव गुंडांनी हल्ला केला। पोलिसांना गुंडांकडून मारण्यात आलं। कांदिवली पश्चिममधील एकता नगरमध्ये 2 गटात तुफान हाणामारी सुरू होती। पोलीस अटक करण्यासाठी जात असताना काही गुंड त्यांना अडवू लागले। इतकंच नाही तर काही पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना कारवाई करण्यापासून रोखण्यात आलं। काही कर्मचाऱ्यांना गुंडांनी मारहाण केल्याचा संतापजनक प्रकारही घडलाय। हा व्हिडिओ पहा। गलत है सर, ये गलत है ना, तो दोनों समझे इंसाफ रखो। चल रहे आराम से। साहब बोले थोड़ा कॉपरेट कर, उसके भी मगज जारी मत। सब कॉपरेट कर। हां चल। ओ चाचा चाचा यावर मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। एवढी दहशत होती त्या ठिकाणी आणि मी स्वतः दाखवले मला या मीडियावर। बघा जरा या लोकांमध्ये एकही बोलत नाही, म्हणजे इथे किती दहशत आहे, किती घाबरून आहेत ते लोक। असं घाबरून मुंबईत चालणार नाहीये। मुंबई ही रात्रंदिवस उघडी आहे लोकांसाठी। सामान्य माणूस काय कधी अर्ध्या रात्री फिरू शकत होता अशी आमची ही मुंबई होती, परंतु असा जो प्रकार घडत आहे सामान्य माणूस रात्रीचं काय दिवसा पण फिरू शकत नाही अशी परिस्थिती जर निर्माण होत असेल तर महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही। आम्ही रस्त्यावरती उतरून मग अगर पोलीस कारवाई नाही करणार मग आम्ही रस्त्यावरती उतरून यांचा बंदोबस्त करणार। काही व्हिडिओमध्ये पोलीस आरोपींना पकडण्यासाठी जात असताना गुंड त्यांना पकडताना दिसतायत। काहींनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली, त्यामुळे गुंडांना पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न सध्या अधोरेखित केला जातोय।